मोबाईल मोबाईल आल्यापासून कित्येक सर्व्हिस करणाऱ्या मित्रांना त्यांच्या पत्नीचे दिवसभरात ऑफिस अवर्समध्ये 2 ते 3 वेळा फोन आलेले मी पाहिलंय. मग त्या सीमेवर जगणारा फौजी कसा जगत असेल? बाहेरनं मित्र हाक मारतो, अरे यार तयार हो क्या. त्याला आपण आतमध्ये ये म्हणून बसायला सांगतो आणि 15-20 मिनटं लागतात आपल्याला त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार व्हायला. फौजी लोकांना एक इशारा होतो कि XYZ जगह पे चलना है, टिप मिली है, वहाँ मिलिटेंट्स आए हैं, वहाँ आतंकवादी छिपे हैं. विदिन सेकंड्स निघावं लागतं. दिवसातून 2 वेळा पत्नीचा आवाज ऐकत जगलेल्या लोकांना हा फौजी कसा जगतो, ज्यांना तयार होण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात, साधं शहरात भटकायला जाताना त्यांना हा फौजी कसा ॲलर्ट असतो हे कसं समजणार? पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 250 किलो RDX वापरलं गेलं होतं. 1 किलो RDX म्हणजे नक्की काय? त्या 1 किलोचा स्फोट झाल्यावर किती पद्धतीचं नुकसान होऊ शकतं, किती मोठं नुकसान होऊ शकतं, याचं गणित सामान्यांना काय कळणार? अहो, फक्त 60 ते 70 किलो RDXमध्ये 7 ते 8 मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त करता येते. मग या पुलवामाच्या हल्ल्यात 250 किलो RDXची कार तुमच्या त्या कॉन्व्हॉयमधल्या एका गाडीवर आदळणं, काय हालत झाली होती त्या 44 जवानांची. अहो, कोणाचा हात, कोणाचं डोकं, कोणाचे पाय, कोणाच्या पोटाचा हिस्सा, कोणाचं मुंडकं कुठे उडलंय, कोणाचा काय अवयव, काही कळत नव्हतं. अक्षरशः मांसाचे तुकडे गोळा केले मागून येणाऱ्या गाड्यामधल्या जवानांनी. काय अंगावर काटे येतात की नाही हे ऐकल्यावर? त्यांचं जीवन हे इतकं खतरनाक आहे हे जाणता येतं की नाही हे ऐकल्यावर? त्यांच्याविषयी जी मनामध्ये तळमळ हवी ती आपल्यामध्ये आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय की नाही मनात? झाला पाहिजे, तळमळ वाटली पाहिजे. तुम्ही मस्त दिवसभर सॅटर्डे संडे 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये इकडे तिकडे मस्त फिरून येता. जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये जाता तेव्हा तुमच्या कारला कुठेही साधा एखाद्या 2 व्हीलरचा छोटासा धक्का जरी लागला तरी तुम्ही लगेच रागात मागे वळून बघता. आणि तिथे आपल्या जवानांना घेऊन जाणारा तो कॉन्व्हॉयचा ड्रायव्हर, तो एका गाडीचा ड्रायव्हर, जेव्हा तो कॉन्व्हॉयमध्ये पुढे असतो तेव्हा अनंत दगडांचा मारा होतो त्याच्या गाडीवर. कुठूनही त्याच्या कनपटीमध्ये गोळी घुसू शकते असे लपून छपून बसलेले अतिरेकी तिकडे असतात. तुम्हाला आहे का हो हा धोका? काहीही धोका नाही आहे. त्यामुळे हे धोके सगळे अंगावर घेत घेत जगणाऱ्यांच्या विषयी मनामध्ये तळमळ पण निर्माण होत नाही ना, कारण धोकाच माहीत नाही. रोज मृत्यूशी सामना करत आपले कित्येक विभाग आहेत सीमेचे, जम्मू अँड काश्मीरमधले कित्येक सेन्सिटिव्ह एरियाज आहेत. अगदी श्रीनगरचा काही भाग, डोडा, पुलवामा, नौसेरा, पूंछ, राजौरी, वाचली आहेत ना नावं पेपरमध्ये, अनंतनाग. अहो, जगणं नाही आहे सोपं या आपल्या सोल्जर लोकांचं तिथे. आत्ता एक आपल्या आर्मीला लिबर्टी दिली आहे म्हणून तुमच्या टी व्हीला अशी दगडफेक झालेली समोर येत नाही आहे, तरी पण ती बंदच झाली असं नाही आहे. आजही दगडं भिरकावली जातात. आत्ताचंच घ्या ना, इराणसाठी म्हणे जवळपास 600 कोटी रुपयाचे दागदागिने आणि रुपये
अशी रक्कम जमा झाली काश्मीरमध्ये इराणला मदत करण्यासाठी. खाना पीना है इंडिया का और रहम दिखाना है ईरान के ऊपर. अहो मित्रत्व ठीक आहे, पण स्वतः जिथे राहता त्यांचा द्वेष करत करत तुम्ही इतरांना मदत करता, हे मात्र चुकीचं वाटतं ना. काय देशप्रेम आहे तुमच्या मनात. असो, तो भाग तर खूप वेगळा आहे. पण आपल्या भारतीय लोकांना आपला भारतीय जवान कशा पद्धतीने जगतो, तो मृत्यूपासून एक गोळीच्या अंतरावर फक्त तो जीवित असतो, आहे जीवित तोपर्यंत तो त्याच्या घरच्यांचा असतो. जेव्हा गोळी बसेल कुठे वर्मी, तेव्हा तो तिरंग्यात लपेटून घरी जातो. अहो चालत तो घरात जाईल याची शाश्वती नाही आहे हो. माझं लेकरू चालत फिरत हसत खेळत मस्त माझ्या घरी येईल असं त्याच्या आईला मनातल्या मनात नेहमी वाटत असतं, पण येईलच याची गॅरंटी नाही हेही ती जाणून असते. आपल्या पतीला आपण अलविदा केलं स्टेशनवरनं, तो गेला ड्युटीवर, पण पुन्हा तो असाच उभा, पुन्हा असाच हात पसरून मला मिठीत घेण्यासाठी या घरी येईल का नाही ही शंका आहे, अशी त्याच्या पत्नीची मनोवस्था असते. त्याच्या लहानग्यांना हे युद्ध अमुक तमुक आपल्या बापावरचं संकट जसं समजायला लागतं तसं वाटतं की बापाने परत कामावर जाऊच नाही. अहो त्या बछड्यांच्या मनातलं प्रेम, अहो त्या बछड्यांच्या मनातली भीती, आपल्या आर्मीतल्या बापासाठी वागणारी त्यांना तळमळ, या तळमळीच्या त्या भावनांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आहे का. त्या फौजीच्या विषयी तुमच्या मनात तळमळ निर्माण होणार नाही आहे का ते पाहिल्यावर पण, हे असं काही ऐकल्यानंतर पण. एके ठिकाणी अतिरेकी लपलेत असा निरोप आला आणि लगेच एक कॅप्टन आपल्या 7-8 साथीदारांना घेऊन निघतो. ज्या घरामध्ये ते लपलेले आहेत हे समजतं त्या घराला घेराव घातला जातो, पण ते घर थोडंसं उंचीवर असतं. अर्थातच त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आपले हे 8-9 जवान गेलेले आहेत, ते सगळे त्यांना दिसत असतात. लपायचं तरी कुठे. तुरळक झाडी झुडपं, तुरळक टेकाडं. आणि अशा ह्याच्यातच एका जवानाच्या पत्नीचा आजच्या युगातली घटना आहे, मोबाईल सुरू झाल्यानंतरची. मोबाईल खणखणतो. अक्षरशः त्या ॲक्शनमध्ये त्या मिलिटंट्सना मस्तपैकी धूळ चारली जाते, मारून टाकलं जातं. 3 अतिरेकी यमसदनास धाडले जातात. पण त्याच ॲक्शनमध्ये 2 मित्र एका ताटात नेहमी जेवणारे, एकाच बटालियनमधली 2 मित्र, ते दोघंही या ॲक्शनमध्ये आहेत त्या 8 जणांमध्ये. आणि त्याच्यातला एक 2 गोळ्या लागून जायबंदी होतो, रक्तबंबाळ होतो, एक ग्रेनेड पायाजवळ फुटतो, पाय तुटून पडतो, पायातनं सुद्धा फळाफळा रक्त वाहायला लागतं, तरी पण जीव होता. दुसरा मित्र त्याला छातीशी कवटाळतो, त्याला पण एक गोळी लागली, तोही रक्तबंबाळ आहे, दुसराही रक्तबंबाळ आहे, पण दुसरा खूपच रक्त वाहत आहे. त्याच्यामुळं त्याची वर्दी आणि त्याला कुशीत घेतलेला मित्र त्याचा पाय वाचवायचा आहे म्हणून सरळ करून त्याला टेकवून, आपल्या छाताडावर त्याचं डोकं टेकवून तो जवान तिथे लपून बसलेला आहे. 3ही मेले असं कॅप्टनचा निरोप आला. चलो निकलना आहे. तेवढ्यात त्याच्या पत्नीचा फोन, जो घायाळ झाला त्याच्या पत्नीचा फोन, त्याला त्याने बोलू दिलं बायकोशी, आणि नंतर त्याच्या बायकोचा फोन. तिने या दोघांचं रक्त आपल्याच नवऱ्याचं रक्त समजलं आणि ती किंचाळली घरात आणि ती बेपी लो होऊन ती खाली पडली, कोसळली. तिला दवाखान्यात न्यावं लागलं. हा तिकडून हॅलो हॅलो नंतर बोलू म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. आपल्या घायाळ मित्राला ताबडतोब कसा मी फर्स्ट एड देऊ शकतो याच्यासाठी तो विचार करू लागला. आणि त्यांनी स्वतःला त्याच्या कर्तव्यामध्ये झोकून दिलेलं होतं. इकडे पत्नी हॉस्पिटलाइज झाली केवळ ते रक्त पाहू. अशाही घटना घडतात तेव्हा त्या पत्नीची काय अवस्था असते, त्या अवस्थेपर्यंत, तिच्या मनापर्यंत पोचण्याचा कधी सिव्हिलियन लोकांनी प्रयत्न केला. अहो तुमचा नवरा 8 तास 9 तास ड्युटीवर जातो, सरकारी नोकरीत असतो, तरी तुम्ही घरात बेचैन होता नको ते गोष्टींसाठी. 2 ते 3 वेळा त्या 9 तासात फोन करता. मग तुम्ही या सिव्हिलियन बायका, तुम्ही फौजींच्या बायकांच्या मनापर्यंत कधी पोहोचणार. तुमचा दिवसातनं 2 वेळा मेकअप खराब होतो, तो खराब झालेला मेकअप घेऊन तुम्ही घरातनं बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला लाज वाटते, पुन्हा तुम्ही वॉश घेता, पुन्हा मेकअप करता. तुमच्या पर्समध्ये इतके टिश्यूज असतात
अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या बायका, सिव्हिलियन बायका, तुम्हाला या फौजीच्या बायका कशा जगत असतील त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या भावनांपर्यंत पोहोचायला पाहिजे, पोहोचता आलं पाहिजे. काय होत असेल? मिलिटंट आहेत, अतिरेकी आहेत असं समजल्यानंतर आपल्या 10-12 लोकांना सोबत घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघालेल्या त्या 12-13 जवानांचं हातावरती जीव घेऊन ते निघतात हो. पुन्हा परत येतील का नाही हेही त्यांना माहीत नसतं. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवत ठेवत आपण त्या वर्दीची किंमत करायला जर शिकलोत ना, तरच तुमच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग आहे असंच मी ठामपणे सांगतो. जर ही लोकं कशी जगतात, त्यांच्यावरती काय संकटं असतात, दगडफेक कशी होते, दगडफेकीच्या बाजूनी गोळीबार पण कसा चालू असतो, सीमेवरच्या काही गावांमध्ये पाकिस्तानकडून सततचा गोळीबार कसा चालू असतो, सीमेवर काम करत असणाऱ्या जवानाची कधीही जान जाऊ शकते, जीव जाऊ शकतो त्याचा एखाद्या गोळीनी, हे सुद्धा जाण आपल्याला पाहिजे. बंकरमध्ये समजा 2च जवान आहेत, छोटासा बंकर आहे. एखादा जवान समजा मी आत्ता आलो रे 10 मिनिटात म्हणून गेला आणि 10 मिनिटात तो तिथून टेहळणी करायला गेला आहे. थोडंसं बाजूला जाऊन टेहळणी करेपर्यंत दबा धरून बसलेला एक नागा अतिरेकी त्या बंकरमध्ये घुसतो आणि जो जवान आहे त्याच्या पाठीमागून येऊन त्याचा गळा चिरून घेऊन जातो. हा जवान 7 ते 8 मिनिटात टेहळणी करून येतो, पाहतो तर काय, आपला जोडीदाराचा गळा गायब आहे, रक्तबंबाळ अवस्थेत त्याचं धड पडलेलं आहे. काय वाटत असेल हो त्या मित्राला? केवढं मोठं संकट. मग वॉकी टॉकीवरून बेस कॅम्पला निरोप जातो, त्यानंतर मग कुमक येते आणि मग तो अधिकारी सांगतो, एक गला, अपने दोस्त का एक गला चीर कर जो लोग गए हैं, कल मुझे 50 गले चाहिए. आणि मग ॲक्शनचा प्लॅन तयार होतो आणि अक्षरशः 50 मुंडकी कापली जातात कुकरीनी. हे पण घडतं आर्मीवर. काय ह्या अशा तुम्हाला कधी काही घटना कधी वाचण्यात आल्यात, कधी कोणी काही सांगितल्यात, कधी कोणी तुमच्या कुटुंबातला आर्मीतला व्यक्ती आहे त्याच्याशी तुम्हाला गप्पा मारायला तरी वेळ मिळाला आहे का? आहे का तुम्हाला हा धोका? शहरामध्ये वावरताना, मस्तपैकी पबमध्ये नाचताना, मस्तपैकी कुठेही जाऊन ऐश करताना हा धोका आहे का तुम्हाला? मस्त चाललं आहे ना, चालू द्या. कोणाचं मस्त चाललं आहे याच्याशी मला काही जलन नाही आहे मनामध्ये. पण एक सिव्हिलियन नागरिक म्हणून जगताना आपल्या त्या वर्दीच्या विषयी आपल्या मनात काय सन्मान पाहिजे, किती टोकाचा सन्मान पाहिजे, हे जरा